जिल्ह्यातल्या मारेगाव तालुक्यातल्या 114 महसुली गावे असून त्यापैकी स्मशानभूमीच्या प्रश्नासंदर्भात प्रश्न उपस्थित केलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यात एकूण 1241 ग्रामपंचायती आहेत आणि 1816 महसुली गावं आहेत। या 1816 महसुली गावापैकी 1398 गावांना स्मशानभूमीचं शेड उपलब्ध आहे। 418 गावांना स्मशानभूमीचं शेड उपलब्ध नाही। सदर 418 गावापैकी 235 गावांना जागा उपलब्ध नाही आणि 183 गावामध्ये जागा उपलब्ध आहे। आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो मारेगाव तालुक्यातल्या 114 महसुली गावे आहेत, त्यापैकी 21 गावं ही उजाड आहेत। उर्वरित 93 गावापैकी 61 गावांना स्मशानभूमी आहे, 32 गावांना स्मशानभूमीचं शेड उपलब्ध नाही। त्या 32 गावापैकी 16 गावामध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध आहे असून 16 गावामध्ये जागाच उपलब्ध नाही। या परिस्थितीमध्ये त्या स्मशानभूमीला जागा उपलब्ध नसलेल्या 16 पैकी 8 गावामध्ये शासकीय जमीन उपलब्ध आहे, बाकीच्या गावामध्ये शासकीय जमीन उपलब्ध नाही। त्यामुळे संबंधित 13 गावामध्ये स्मशानभूमीच्या संदर्भात निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता या निमित्तानं आहे। मी सन्माननीय सदस्य महोदयांना सांगेन की राज्यातली स्मशानभूमीच्या बाबतीतली परिस्थिती तशी जवळजवळ 2820 ग्रामपंचायती आहेत आणि महसुली गावं 40,760 आहेत। यातल्या जवळजवळ 32,791 म्हणजे 80% ठिकाणी स्मशानभूमी उपलब्ध आहे, पण अजूनही 7,444 गावामध्ये स्मशानभूमी उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि या परिस्थितीमध्ये शासनानं खास करून ग्रामविकास खात्यानं निर्णय घेतलेला आहे। 20 फेब्रुवारी 2026 रोजी लोकप्रतिनिधींनी यापुढे मंजूर केल्या जो निधी आपण मंजूर करू, ज्या गावामध्ये करू, अशा सगळ्या लोकप्रतिनिधींना गावातील स्मशानभूमी असल्याचा दाखला पहिला उपलब्ध करायला लागेल। जर स्मशानभूमी असल्याचा दाखला मिळाला तरच अन्य कामांना मान्यता देण्यात येईल, नाहीतर स्मशानभूमीच्या कामालाच प्राधान्य देण्यात येईल। ते काम अगोदर करून मग बाकीचे कामं करावीत अशा पद्धतीचं GR शासनाच्या वतीनं काढलेला आहे। आपण ज्या गावात 13 गावाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे, ज्या गावामध्ये जागा उपलब्ध आहे अशा गावांना जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यासंदर्भात माननीय पालकमंत्री महोदयांना विनंती केली जाईल, निधी उपलब्ध करून दिला जाईल। उर्वरित ज्या स्मशानभूमी आहेत त्यांना निधीची आवश्यकता आहे, ही स्मशानभूमींना जिल्हा परिषद सेसमधनं निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि संबंधित गावातल्या ज्या आपण सांगितलेल्या स्मशानभूमीचं शेड आहे त्याचं बांधकाम पूर्ण करण्यात येईल।